मॉर्निंग, हॅलो. आणि आज जाणार आहोत क्रूजवर, फक्त एन्जॉय. तर मी केलेला आहे असा पेहराव. सो चलो लेट्स गो. क्रूज आहे आणि तुम्ही मागे पहा माझ्या, काय मस्त पाणी येतं. शांत समुद्र, म्हणजे असं वाटतंय अक्षरशः कुठेतरी कलर ओतलाय पाण्यामध्ये. आणि किती कलर ओतावा लागेल याला, काय या ब्युटीला खरंच काय म्हणायचं, मला ना शब्दच नाही येत अजिबात. वाव, एवढं म्हणजे मला ना आतापर्यंत असं वाटायचं व्हिडिओ मध्ये असताना की लोक ना एडिट करतात व्हिडिओ म्हणून. खरंच असं थोडी नसतं. जेव्हा मी इथं येऊन पाहते ना हे पाणी, तेव्हा म्हणजे विश्वास बसलाय मला की खरंच हे पाणी आहे बा म्हणून. आणि आपली क्रूज आलेली आहे आणि पब्लिक जमा झालेलं आहे पहा मागे भरपूर. तर चला अगोदर क्रूज पकडूयात आपण. आलेली आहे आणि आता आपली छान जर्नी सुरू होणार आहे, क्रूज जर्नी. आणि हा क्रूज सुरू झालेली आहे आणि समोर पहा ब्युटिफुल. पहा ना किती सुंदर दिसतंय. काय सुंदर वाटत असेल या लोकांना इथे राहायला. एक तर इकडे ना असं टेबल वगैरे गार्डन तयार केलेलं आहे. हे पहा समोर मस्त. युरोपमध्ये फिरत असताना क्रूजचा प्रवास खूप वेळा केला, परंतु स्वित्झर्लंडमधील अनुभव खूपच वेगळा आहे. फक्त स्वच्छ व निर्मळ पाणी असेल असं वाटलं होतं, पण इथे पाण्याचा रंगच वेगळा आहे. ब्ल्यू ग्रीन कलर आहे असं म्हणतात त्याला, पण साध्या सरळ भाषेत सांगायचं तर पिस्ता कलर म्हणेल मी याला. आपण जाणार आहोत ब्रिन सिटीपर्यंत. ब्रिन सिटीमध्ये पोहोचण्यासाठी आपण घेतलेली आहे ही क्रूज, आणि ही क्रूज म्हणजे इथली शटल आहे. ब्रिन्स तलावाच्या आजूबाजूला वसलेल्या 5-6 गावांसाठी या क्रूजचा उपयोग शटल म्हणून केला जातो. हे आहे इसातवड, स्वित्झर्लंडमधील गाव, आणि इथे सिम्बा मूव्हीची शूटिंग झाली. तर हे आहे ते गाव. इथे येण्यासाठी पहा मस्त क्रूज आहे. छान ना. निसर्गाच्या कुशीत असतात शहरं, पण तलावाच्या कडेला एवढ्या सुंदर रीतीने सजवलेली स्वर्गच जणू. स्वर्ग मी पाहिला नाही कधी, पण कवी लेखक यांच्या कल्पनेतून वाचलाय असाच असावा बहुतेक. वाटून गेलं सहजच मनाला.
क्रूजमध्ये बसून मस्त आपण नाश्ता व चहा पाणी वगैरे पण घेऊ शकतो. हॉटेल पण आहे म्हणजे या क्रूजमध्ये. आणि मस्त साईडचा व्ह्यू. पण ज्या लेकमध्ये आहोत सध्या तर त्या लेकचं नाव पण ब्रिंजच आहे. तर या सिटीचं नाव लेकवरून पडलं असेल किंवा लेकचं नाव सिटीवरून पडलं असेल. संध्याकाळचा गार वारा अंगावर घेत सुरुवात झाली ब्रिन्समधून परतीच्या प्रवासाला. येताना मात्र बिलकुल शूटिंग करायची नाही, फोटो घ्यायचे नाहीत असं ठरवलं होतं. कारण निसर्गात हरवून जायचं होतं, डोळ्यात साठवून घ्यायचं होतं तलावाचं अखंड रूप. आपली जर्नी संपलेली आहे. मस्तपैकी आम्ही गेलो आणि रिटर्न